ऐका साहेबांसाठी मला घाई आहे, ऐकून घ्या. वेळेचा थांब रे बाबा, वेळेचं बंधन आहे. आज आमच्या लालबागला किंवा प्रभाग क्रमांक 204 ला आज खरंच भाग्याचा दिवस आहे. शाखांच्या सभांना वंदनीय हिंदू हृदय सम्राट आज मोठ्या साहेबांची आठवण येते. ती आठवड्यात पुन्हा आली आहे. उद्धव साहेब, तुम्ही शाखेला आल्यासारखा आनंद, हा लालबागच्या राजाचा उत्साह वाटतो, आनंद वाटतो. अलीकडेच विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काय मोठे प्रचंड आकडा आला. आदरणीय उद्धवजी साहेब म्हणाले अनाकलनीय आहे. आणि उभ्या एवढा विजय मिळून सुद्धा कुठे उत्सव नाही, आनंद नाही, फटाके नाहीत, मिठाई नाही, सन्नाटा होता महाराष्ट्रात. पण ज्या दिवशी आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय राज साहेब एकत्र आले आणि उभ्या महाराष्ट्रात आनंदाला उत्साह झाला, साजरा झाला. परवा जेव्हा युती जाहीर केली तेव्हा त्यांचं भाग्य आणि आमचं भाग्य असं की साहेबांनी युती जाहीर केल्याबरोबर उभ्या महाराष्ट्रात पेढे वाटप, ढोल बिल वाजले गेले. हा आनंद वर्णने करता येणार नाही, इतिहासात लिहिला जाईल. तो ऐतिहासिक क्षणाला आपण सगळेजण साक्षीदार आहोत, आपण भाग्यवान आहोत. आज काय झालंय की आदरणीय उद्धवजींचा गळा खराब झालाय. मला अजिबातच त्यांना आवाज येत नाही, फुटत नाहीये. मी जवळजवळ वरळीच्या दादरच्या पासून सगळ्या प्रभागांना ते भेट देत आलेत. त्या भेटीत मी सोबत आहे. कुठेही त्यांनी बोलले नाही, भाषण केलं नाही. म्हणून त्यांनी मला आदेश दिला की अरविंदजी तुम्हालाच बोलावं लागेल. मी फक्त 2 मिनिटाकडे, अजूनही साहेबांना अनेक शाखांना भेटी द्यायच्या आहेत. फक्त एकच सांगेन, तिकीट मिळणं आणि तिकीट मिळाल्यावर विजयी होणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अनेकांना वाटतं, माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग मी जवळून पाहिलेत. पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, जाणीवपूर्वक साहेबांची आठवण म्हणून. साहेब, 1 मिनिटात एक उदाहरण सांगतो. भुसावळला विधानसभेची निवडणूक 1995, मी प्रभाग साहेबांनी मला संपर्क प्रमुख केला होता आणि आमचे राजेंद्र दायमा जिल्हा प्रमुख, माझं मनस्वी प्रेम, तडफदार कार्यकर्ता, आदरणीय वंदनीय शिवसेना त्याला उमेदवारी जाहीर केली. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वतः सभेला आले. भुसावळच्या सभेत वरती बोर्ड लागला होता, राजेंद्र दायमा यांना प्रचंड मताने विजयी करा. आणि साहेबांना कुठून तरी कुणकुण लागली, गडबड होईल काहीतरी, त्याला त्याचा पाडव करतील पराभव. मग साहेब म्हणाले काय करायचं, बदलायचा. साहेब सभेला आले, व्यासपीठावर राजेंद्र दायमा उमेदवार बसलाय. त्याच्या समक्ष साहेबांनी सांगितलं, मी इथला उमेदवार बदलतोय आणि मी दिलीप भोळे यांना उमेदवारी देतोय. ही उमेदवारी दिल्यानंतर अर्ध मैदान उठून नाचलं. आणि त्यानंतर दायमाने काय केलं असेल हे मुद्दाम सांगतो. निष्ठेचं एक वेगळं उदाहरण. माणूस आहे, दुःख होणं स्वाभाविक आहे. रडला, मी त्याच्यासोबत, डोळे माझे डोळे डेवडवले असून, मित्र होता, प्रेम होतं, रडलो. एक दिवस दायमा घरी थांबला, जिल्हा प्रमुख. दुसऱ्या दिवशी आला, भाई चलो प्रचार सुरू करेंगे. आणि दिलीप भोळेच्या प्रचाराला लागला आणि दिलीप भोळेंचा 15,000 मतांनी विजयी झाला. हा विषय लक्षात ठेवा. आजचे गद्दार सरड्यासारखा रंग बदलतात. तो सरड्यालाही लाज वाटेल असं चित्र आहे. आणि म्हणून मी फार अधिक बोलत नाही. निष्ठावंत किरण तावडे, मुंबईचा राजा, गणपती, गणेश गल्लीतला त्याचा पदाधिकारी, एका गणपती उत्सव मंडळाचा पदाधिकारी, उद्याचा नगरसेवक तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होणार आहे. ही सामान्य गोष्ट नाही. हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा संस्कार घेऊन आदरणीय उद्धवजी जी शिवसेना पुढे नेत आहेत ना, त्याचा हा संस्कार आहे. आणि म्हणून सामान्य माणसांना असामान्य करणं. हे बाळा नांदगावकर, आठवतं का बासगाव मध्ये भुजबळांचा पराभव केला होता एका शिवसैनिकांनी, तो विसरता येणार नाही, लक्षात ठेवा. आणि आज काय आनंद आहे, गंगा जमुना एकत्र आहेत. एकत्र आहेत तर गंगेचं आणि जमुनेचं पाणी नाही ओळखतायत. आणि त्याच्यात सरस्वती पण आली. बरं, शरद पवार साहेबांची असते, ती कधी कधी लुप्त असते, कधी दिसते. पण हे सगळे त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतोय. पण तुम्हाला सर्वांना एकच सांगतो, उद्याच्या 15 तारखेला जिथं जिथं आपले उमेदवार आहेत, जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे मशाल आहे, जिथं मनसेचं आहे तिथे इंजिन आहे, आणि जिथं आणखीन राष्ट्रवादीचं असेल तिथे तुतारी आहे. पण इथं 204 साठी मी एकच गोष्ट देतो. 15 तारीख लक्षात ठेवा. तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात, तुमच्या हातात, तुमच्या मनामनात, ताईच्या मनात, दादाच्या मनात, काकाच्या मनात,
सुधीरच्या मनात, बाळाच्या मनात, अरविंद सावंतच्या मनात आणि तुमच्या सर्वांच्या मनात. आणि 15 तारखेला मशाल निशाणी समोरील बटन दाबून आपण विजयी करा विशाल.